एग्नेस काय तू पण स्ट्रॉबेरी काढायला लागली की काय? हो काढायला वाटतात ना, पण कधी आले आता आले तर आपल्याला बरं वाटते काढायला. आम्ही स्ट्रॉबेरीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. पाचगणीला स्ट्रॉबेरी बघू अग्नेस, हे बघा किती सुंदर छान आहे. आहे, छान आहे. छान आहे ना. अरे वा, हे बघ एग्नेस काय स्ट्रॉबेरी आहेत, भारी खूप छान आहेत. अग्नेस, हे माझ्याकडे घे. हे घे. छान आहे. काय मस्त स्ट्रॉबेरी आहेत, भारी आहे, छान आहेत. नमस्कार, वसई किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमचं स्वागत पाचगणीला करत आहे, स्ट्रॉबेरीच्या बागेमध्ये. तर चला आपण हे भाऊ आलेले आहेत, त्या भाऊंना स्ट्रॉबेरी विषयी थोडीशी माहिती विचारूया. भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव रमेश भिलारे. रमेश भिलारे. ही शेती तुम्ही वाडवडलापासून स्ट्रॉबेरीच करता का? पूर्वीपासून वाडवडिलांपासूनच स्ट्रॉबेरी करत आहे. स्ट्रॉबेरीचं करता 40-45 वर्ष झालं आमचे स्ट्रॉबेरीची शेती चालू आहे. असं 40-45 वर्ष झाली का? वर्षापासून माझ्या आजोबा पंजोबा चालू आहे. स्ट्रॉबेरीच करतात. हो. हा स्ट्रॉबेरीचा सीझन कोणता असतो? स्ट्रॉबेरीचं मेन सीझन ऑगस्ट ते मे पर्यंत असतो. सीझन ऑगस्ट ऑगस्ट ते मे. मध्ये लागवड होते, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, आणि डिसेंबर पासून त्याचे उत्पन्न चालू होते, पर्यंत चालू असतं. हे बघा स्ट्रॉबेरी काढलेले आहेत, मस्त लाल लाल स्ट्रॉबेरी. भाऊ हे अवकाळी पाऊस वगैरे पडला तर तुमचं नुकसान होतं होतं ना, नुकसान होतं. नुकसान मेन होतं. सीझनला सीझन होतं, स्ट्रॉबेरी खराब होतं, झाडं खराब होतात. ही थंडी असते, ह्या थंडीत उलट चांगली राहते स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीची शेतीच की दुसरं असं तुम्ही जॉब वगैरे करता? आता मी करतो वैयक्तिक जॉब वगैरे, माझे तो बिझनेस आहे. बिझनेस आहे का? हा. बाकी आमचे वडील वगैरे सगळे शेतीच पूर्वीपासून करतात. पूर्वीपासून आजोबा वगैरे शेतीच करतात. करतात. स्ट्रॉबेरी पासून तुम्ही साईड असं काय बिझनेस करता का? साईड बिझनेस काय आहे का? साईड बिझनेस म्हणजे दुसरं आम्ही उत्पन्न actually काय शेतकरी करतात नाही, का? शेतकरी फक्त उत्पन्न करून एक्सपोर्ट करतात, म्हणजे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना. देता तुम्ही? आणि इथले लोकलचे वगैरे कंपनी वगैरे आहेत, म्हणजे फॅक्टरी वगैरे आहेत, हा. तिथं देऊन ते मग प्रोसेसिंग करून वेगवेगळे बनवतात. स्ट्रॉबेरी Strawberry जॅम jelly, वगैरे jam सगळं? वगैरे असे बरेच बनवतात. बनवतात. हो. असं. मग ती स्ट्रॉबेरी जॅम वगैरे बनवतात ते प्रॉपर इकडे आहे का आहे पाचगणीमध्ये? ना, आहे आहे. का? मॅप्रो फॅक्टरी आहे ती? मालाज आहे, फॅक्टरी ते- मनामा फॅक्टरी वगैरे ती इथं इथेच आहे ना? इथेच आहे, असं. बाजूलाच आहे. हा, 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 हा. भाऊ या स्ट्रॉबेरीच्या मग किती जाती असतात की असे काय एक दोन? स्ट्रॉबेरीच्या भरपूर जाती असतात, हा, म्हणजे इथं ठराविकच जाती चालतात तशा. असं. जे मेनली उत्पन्नाला चांगले असतात ते वगैरे चालतात तिथे. हा. मग एकूण तर अंदाजे किती जाती? 40-45 जाती असतील. 40-45 जाती स्ट्रॉबेरी आहे. असं. हा, हा, हा. असं. भाऊ तुम्हाला स्वीट चार्ली सांगितलं ती कधी होती? ती आता होत नाही की काय? स्वीट चार्ली मिळते पण खूप रेअर आहे. पूर्वी मिळायची, हा. आता जरा तिला म्हणजे जास्त हे नाही, त्याच्यामुळे नाहीये ती, असं. ती चालत नाही, पूर्वी मिळत रोपं होती? टिकत नाही तिच्या. पूर्वी मिळायची. ही जात कोणती आहे? ही पार्थिनो म्हणून व्हरायटी. पार्थिनो व्हरायटी. चांगली व्हरायटी आहे. चांगली variety. 2-4 व्हरायटी आहेत चांगल्या. हा, हा, हा. R1, R2 वगैरे, M2 मिलेस असं. व्हरायटी चालतात चांगल्या आता. चालतात. म्हणून त्याची लागवड जास्त केली जाते. असं. आणि स्वीट चार्ली ते पूर्वी चालायचे. तर रोप कुठून आणतात स्ट्रॉबेरीचं? रोप ऍक्च्युली हे बाहेरच्या देशातून मदर प्लांट मागवावे लागतात, हा. आणि त्याच्यानंतर मग इथं बेबी प्लांट, वॉटर प्लांट वगैरे तयार केली जातात, तर मग लागवड केली जाते इथे असं. स्ट्रॉबेरीची. स्ट्रॉबेरीची आणि लागवड. त्याची म्हणजे हे असं बेड सिस्टम वगैरे करून हम्म. आतमध्ये इनलाईन त्याची ठिबक सिंचन वगैरे असते, हा. आणि मग त्याच्यावरती पेपर हे करून स्ट्रॉबेरी खूप मेहनतीचं काम आहे नाही खूप का? मेहनतीचं काम असतं. मग आता- सुरुवातीपासून मेहनत खूप आहे असं. त्याच्यामध्ये. मग ही रोपं लावली ती आता ही कधी उशिरा लावली का? नाही, ती त्यावेळेसच लावलेली आहे. पण मग ह्याला ही स्ट्रॉबेरी आली व्हरायटी वेगळी आहे, ही व्हरायटी वेगळी आहे. असं अलग आहे. हा. हा. तुम्हाला स्ट्रॉबेरी सेम वाटणार, पण हा. त्याच्यामध्ये पण खूप जाती असतात, उपजाती असतात. असं म्हणजे ही जात अलग ती जात ते अलग, अलग आहे. त्यामुळे हे झाड थोडं मोठं मोठं वाटते. होतं. हा, एवढं- प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. असं मला वाटलं ती आता लागवड केली नाही, की काय? छोटी वाटते, नाही. रोपं एकदम छोटी वाटतात ना? हो, असं. तिची उंचीच तेवढी आहे. तेवढीच आहे का? तेवढीच. बरं. मग स्ट्रॉबेरीला पाणी वगैरे असं काय किती लागतो काय? पाणी लागतं ना, खूप पाणी लागतं त्याला. पाणी भरपूर लागतं? हो, पाण्याशिवाय ते फळ येतच नाही. कधी भरपूर कधी पाणी लागतं. एखाद्या रोपट्याला पाण्याची जास्त गरज नसते, तशी ह्याला नाही, गरज त्याला आहे जशी पाणी. गरज असेल तेव्हा पाणी द्यावंच लागते ना. असं. 2 टाइम पाणी द्यावं लागतं. हा, हा, हा. मग तुम्ही पाण्यासाठी काय सिंचन नाही केलंय का? हो, आतमध्ये ना ठिबक सिंचन असते. ठिबक ते- सिंचन. हा, ते इनलाईन मध्ये असतं. हा, हा. तुम्हाला वरून दिसणार नाहीये, हा, हा, हा. ते कागदाच्या खाली आहे. असं. मग हे जे पाईप दिसतात ते कसले आहेत? हे स्प्रिंकलर वरनं स्प्रे Sprinkler, तेच ना. हा, sprinkler असते ना? त्याला. हा. मग ते स्प्रिंकलर तुम्ही कधी सुरू करतात?
सुरुवातीला हे वरचं रस्त्याचा डस्ट वगैरे याच्यावर बसतो ना झाडांवरती, हा हा तो साफ करण्यासाठी किंवा इतर काय असेल घाण वगैरे ते असं, स्वच्छ करण्यासाठी स्प्रिंकलरचा उपयोग त्यासाठी केला जातो. स्प्रिंकलर लावतात. हो. आणि रोपाला पाणी द्यायला तुम्ही रोपाला ह्याच्या खालून खालून आहे का त्याला ते? वेगळी पाईपलाईन खाली. हा 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 हा. असं स्ट्रॉबेरीचं फळ जेव्हा येते तेव्हा ती किती महिने म्हणजे टिकते की काय, किती? आता 2 महिन्यानंतर 1.5-2 महिन्यानंतर याचं उत्पन्न चालू होतं आणि 4 ते 6 महिने चालू राहतं त्याचं. 6 महिनेपर्यंत चालू चालू राहते. राहतं. हो. असं हा हा हा. डिपेंड आहे पाणी किती त्याच्यावरती. बरोबर. हा. ते रोजचे काढतात की कधी? रोज असतं रोज. भाऊ, आम्हाला ही स्ट्रॉबेरी विषयी तुम्ही खूप छान माहिती दिली. आम्ही पाचगणीला 1-2 वेळा येऊन गेलेलो आहोत, पण ती स्ट्रॉबेरीची गार्डन कशी दुरून बघितलेली आहे. पण आज समक्ष एकदम स्ट्रॉबेरी आम्ही स्वतः हाताने काढली. खूप छान वाटलं. तुमचे खूप खूप आभार. मला सुद्धा छान माहिती मिळाली आणि आमच्या व्ह्युअर्सला वसई किचन माझं युट्यूब चॅनल आहे. हो, वसई किचन युट्यूब चॅनल आहे. तर आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा चांगली स्ट्रॉबेरी विषयी तुम्ही माहिती दिलेली आहे. धन्यवाद.